कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझी चूक नाहीये, तू सॉरी म्हण, तुझ्यामुळे झालंय सगळं। हे बघा माझ्या डोक्यात जाताय तुम्ही, मी पोलिसांना बोलवेन, मग मी माझ्या नवऱ्याला बोलवीन। तुला माहित नाही माझा नवरा कोण आहे ते? हे नवऱ्याचा काय संबंध आहे याच्यामध्ये? आपण दोघी भांडतोय ना, नवऱ्याची काय धमकी देताय मला? हा बऱ्या बोलाना मला सॉरी म्हणा, उगाच माझ्यावर रागराग करू नका। तू थांब, तुला ना तू किंवा तुझा नवरा कोण आहे ना याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये, पण मी कोण आहे हे कळलं ना तुला? काय तू थेट त्या बाईच्या कानाखाली मारलीस? करेक्ट केलंयस है ना? करेक्ट केलं हिने, तिच्यानं तिच्याशी झिंज चुकून काढायचं होतं। एक्झॅक्टली। तू वेडा आहेस का? आपण काय रस्त्यावर मारामारी करणारे गुंड आहोत का? आपण साधेपणानं वागावं, अहिंसेचा मार्ग अवलंबावा। तू जर अशी रस्त्यावर मारामारी करायला लागलीस ना तर उद्या तुरुंग तुझ्यासाठी डबा घेऊन यावा लागेल मला। आई नक्की दुःख कशाचं आहे ग? हिच्या करता तुरुंगात डबा घेऊन जावं लागेल याचं, की अंकुर तुरुंगात जाईल याचं? पॉइंट आहे। हिच्या रागामुळे काहीतरी भयंकर आणि टोकाचं होईल ना याचं। सासूबाई काहीही टोकाचं वगैरे होणार नाही, मी काय रोज अशी वागत नाही। एकदा कधीतरी कोणाला तरी कानाखाली मारलीये मी, बरं, आणि मी खूप प्रयत्न केला खरंच माझा राग कंट्रोल करण्याचा, पण ती बाई कशी बोलत होती माहितीये का? अरे रवीची भाषा करत होती, सारखं कानाखाली मारेन असं म्हणत होती। बरं कृती काहीच नाहीये। अच्छा, म्हणून मग तू कृती करून दाखवलीस का? काय ग सुनबाई, किती चिडचिड चालू आहे सध्या तुझी? माझ्यावर डाफरतेस, आठवतंय ना? मला तर एकदा कानाखाली सुद्धा मारली होती तिने। चुकून शांतनु, हा चुकून झालं होतं इथे। चुकून का होईना पण मारलीस की नाही? माझ्या शंतनूला सुद्धा छळत असतेस तू। अगं आमचा नाईलाज आहे म्हणून आम्ही सहन करतोय सगळं। बघताय ना तुमची लेक कशी वागते आमच्या बरोबर। नाही नुसत्या माना नका डोलवू, काहीतरी प्रकाश टाका तिच्या डोक्यात। शंतनू मी सांगते तुला, हिला अँगर मॅनेजमेंटची गरज आहे। अँगर मॅनेजमेंट? सासूबाई एकदा कोणाला कानाखाली मारली तर तुम्ही लगेच अँगर मॅनेजमेंट पर्यंत पोहोचलात? किती मोठी करताय ही गोष्ट। मी तुम्हाला सांगते, त्या बाईला कानाखाली मारायचा किस्सा इकडे संपलाय, वाढवू नका बस। अगं पण तुझा राग दिवसेंदिवस वाढतोय त्याचं काय? काही नाही होते हो असं। ए शंतनू तू सासूबाईंना समजा। आई ते अँगर मॅनेजमेंट तू काही समजावू नकोस मला। तुझी बायको एक मान्य करत नाहीये, पण तुला तरी कळायला हवं की नाही? नाही आता हिचे अँगर मॅनेजमेंटचे क्लास मीच घेते की नाही बघ। तू अँगर मॅनेजमेंटचे क्लास घेणार आहेस? खरंच जमणार आहे का तुला? का जमणार नाही? तुझे बाबा लग्नाआधी ज्वालामुखीचा गोळा होते, पण आता बघ कसे पद्धतशीर त्यांना बर्फाचा गोळा करून टाकलाय। तसंच तुझ्या बायकोलाही बर्फाची लादी करते की नाही बघ। सासूबाई हे काय? शंतनू आणि रौनक भाऊजी कुठे आहेत? शंतनूला डबा दिला, त्याला कामावर जायचं होतं म्हणून, आणि रॉनी गेला आपला मैत्रिणीकडे। म्हणजे आपण दोघीच आहोत घरात? हो, आता तुझ्यावर प्रयोग करायचे तर दोघीच होत ते बरं आहे ना। म्हणजे अजूनही माझा राग जावा यासाठी तुम्ही प्रयोग करणार आहात का वेगवेगळे? हो, हे बघ तुला माहितीये एखादं काम मी जर जबाबदारीने हातात घेतलं तर मी ते तडीच नेल्याशिवाय गप्प राहत नाही, हो की नाही? मग चला घ्या नाश्ता करा। नाही नाश्ता करते मी, पण प्लीज नाश्ता करताना काही प्रयोग करू नका। नाश्ता करताना नाही, नाश्त्यातच प्रयोग केलाय मी बघ, है ना? हा काय आहे ह्याच्यात? ना मीठ आहे, मसाला काही नाही। मी आजारी आहे का? याला सात्विक अन्न असं म्हणतात। हे अन्न खाल्ल्याने आपलं डोकं शांत राहतं, मन शांत राहतं, आणि मग आपली चिडचिड होत नाही, राग तर असा पळून जातो। सासूबाई तुम्ही अति करताय बरं का, अति करताय। म्हणजे तुम्हाला असं वाटतं का मी तिन्ही त्रिकाळ सारखी आपली रागच करत असते? कधीतरी होतं, तुम्ही ना छळ करताय माझा। हे काय आहे? बघ किती चिडलीस बघ आता। एकेका मिनिटाला चिडचिड होते तुझी, राग होतोय तुझा, म्हणून आपण हे सगळे प्रयोग करतोय ना बाया। ठीक आहे शांत राहा,
नाही करायचा ना नाश्ता नको करूस हा, मी खाते मग तर झालं. चालेल. चला हा या चला आपण नाश्ता करूया. हा म्हणजे 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 मर मरायचं, नाश्ता करायचा आणि कोणी खाणार नाही ते. ठीक आहे आपण खाऊ. सासूबाई हा 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 हा. सासूबाई तुम्हाला वेगळा नाश्ता मला वेगळा नाश्ता बरोबर नाही हा असं. तू हा नाश्ता कर. सासूबाई चवीला तरी द्या ना. हा असा नाश्ता टेस्ट करून माझ्या जिभेची चवच गेली आहे. बरं ठीक आहे, एक तुकडा घे. बस 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 चल. इतक्या क्रूर का वागताय तुम्ही माझ्या बरोबर? कारण रागावर तुला नियंत्रण मिळवायचं आहे, मला नाही. ऍक्च्युली तुम्हाला रागावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे, पण तुम्ही तर अगदी शांत आहात असा गैरसमज बाळगलाय ना तुम्ही तुमच्या मनाशी. ठीक आहे तसं समज, पण नाश्ता करून घे. पोट रिकाम असलं ना की अजून चिडचिड होते माणसाची, कळलं ना. घे बाळा घे. का मग हे माहिती असून सुद्धा सासूबाई तुम्ही माझ्याशी अशा का वागताय? इतक्या वर्षांची खायची सवय अशी जाणार आहे का एका दिवसात? हा त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, मला तुमची शपथ द्या. म्हणजे 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 मी रागावले तर काय, तर मला तुमची शपथ आहे असं म्हणा. लगेच मोडेल अशी शपथ असते तेव्हा बरी सासू आठवते का तुला? माझी शपथ अजिबात घ्यायची नाहीस. तुम्ही नाही घालणार पण मी तर घेऊ शकते ना. मी शपथ घेते की मी म्हणजे सासूबाईंची शपथ घेते की मी आजपासून रागवणार नाही. तू माझी शपथ मोड आधी. बाय. माझी शपथ शपथ मोड आधी. बघितलं ना तुमची लेक कशी वागते माझ्या बरोबर. मुद्दाम करते ती. मी जास्त काही जगेन असं वाटत नाही आता. सासूबाई आलेच तुम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.